ऐका 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 हो ऐका. येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल सुसमाचार ऐका. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक दिवस गब्रियल नावाचा देवदूत एका तरुण युवती समोर आला. तिचे नाव होतं मरियम. देवदूताने मरियला म्हटले, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि ती घाबरली. मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परस्पराचा पुत्र म्हणतील. अचानक मिळालेल्या या बातमीने मी हैराण झाले आहे. तुम्ही जे म्हणता ते कसं काय होऊ शकतं? मी अजून कुवारी कन्या आहे, तरी पण मला ईश्वरावर भरोसा आहे आणि मी त्या परमेश्वराची सेवक आहे आणि त्याचीच रचना आहे. म्हणून तुम्ही जसे म्हणाल तसेच होईल. मरियमचा पती योसेफ नीतिमान होता व त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. म्हणून तिची देवघर करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. तेव्हा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस. कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तो आपल्या प्रभूला त्याच्या पापापासून तारेल. तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. मरियम आणि तिचा होणारा नवरा योसेफ नाझरेत नावाच्या शहरात राहत होते. ते बेथलेम शहराकडे गेले. सेन्सस मध्ये आपला नाव नोंदवण्यासाठी जसा रोमन राजा कैसर ऑगस्टसचा हुकूम होता. नाझरेत पासून बेथलेम पर्यंतचा प्रवास 65 मैल होता. म्हणून त्यांना बरेच दिवसापर्यंत प्रवास करावा लागला. योसेफ आणि मरियम बेथलेमला पोहोचले. मरियम, मी येईपर्यंत तू इथेच थांब. वाटत असेल तर आराम कर. मी आज रात्री इथेच थांबण्याचा बंदोबस्त करीतो. योसेफ राहण्यासाठी जागा शोधत होता, परंतु सगळ्या जागा आधीपासूनच भरल्या होत्या. तुम्हाला एखादी जागा मिळाली का? आतापर्यंत तर मला एकही जागा मिळाली नाही. त्यांनी ती रात्र गोट्यात काढली, एका अशा जागेवर जिथे जनावरांना ठेवण्यात येते. फक्त हीच एक जागा आहे जी रात्र काढण्यासाठी मिळाली आहे. थांब, मी आताच जाऊन ताजे गवत घेऊन येतो, म्हणजे तू त्यावर शांत झोपशील. त्याच रात्री येशूने जन्म घेतला. त्यांच्याजवळ पाळणा नव्हता, म्हणून त्यांनी बाळाला एका भांड्यात छोपवलं, ज्यामध्ये जनावरांना खायला घालतात. त्या भांड्यात ताजं गवत ठेवण्यात आलं, म्हणजे बाळाला आरामात झोपता येऊ शकेल. त्या रात्री बेथलेम जवळ शेतात काही गुराखे होते, जे मेंढरांची रखवाली करू लागले. एक देवदूत त्यांच्या समोर आला. माझ्याजवळ तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की ईश्वराच्या अवताराने जन्म घेतला आहे. काय? एक अवतार? का आम्ही त्यांना बघू शकतो? सांगा आम्हाला, कुठे आहे ते? तुम्ही त्याला गाईच्या गोट्यात झोपलेला पाहाल. तर मग चला त्या अवताराला भेटून येऊया.
मेंढपाळ लवकरच बेतलेमला पोहोचतात व ते बाळ येशू भांड्यात बसतात, जसं की देवदूताने सांगितलेलं होतं. मला सांगाल का की तुम्ही कोण आहात? ओ पवित्र माता, आम्ही इथे ईश्वराच्या अवताराला बघण्यासाठी आलो आहोत. माझ्या बाळाची बातमी तुम्हाला कशी काय मिळाली? जेव्हा आम्ही आमच्या शेतात काम करत होतो तेव्हा देवदूत आमच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आम्हाला या अवताराबद्दल सांगितलं. होय, मी नशीबवान आहे की मी या अवताराची आई आहे. बाळ येशूला भेटल्यानंतर त्यांनी ही बातमी सगळीकडे पसरविली आणि ज्यांनी ज्यांनी ही बातमी ऐकली ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. काही वेळ झाल्यानंतर पूर्वी देशाच्या 3 सज्जन माणसांनी आकाशात एक तारा पाहिला. तुम्ही पाहिला तो तारा जो सगळ्यात जास्त चमकत आहे? हो, हा तर मला एकदम वेगळाच दिसत आहे. मला असं वाटतंय बहुतेक आपल्याला काहीतरी संदेश देऊ इच्छितोय. हो बघा, तो पुढे चालला आहे. चला त्याचा पाठलाग करूया. मग तिन्ही सज्जनांनी त्या ताऱ्याचा पाठलाग सुरूच ठेवला. तो तारा सरळ गोठ्याच्या वर पोहोचला आणि अदृश्य झाला. ते तिन्ही सज्जन गोठ्याच्या आत गेले. त्यांनी त्या बाळासमोर डोकं वाकवून नमस्कार केला. त्यांनी त्याला सोन्याचे उपहार दिले. असे असे उपहार दिले जे त्यांनी कधीच पाहिले नव्हते. हम जोरदार से ताली बजाते हुए हमारे युवक लोगों को अभिनंदन करें, इसमें कंजूसी न करें. जोरदार से और एक बार. बढ़िया.